नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत की अधिक मासात कुलदेवीचा मान सन्मान कसा करावा. अधिक मास हा मलमास हा हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानला जाणारा महिना आहे. ह्या महिन्यात विशेष देवदेवताची पूजा, दानधर्म, जप, तप आणि व्रत उपवासांना खूप महत्त्व दिले जाते. वृद्ध लोकांना मदत करणे, गरिबांना दान करणे खूप महत्त्वाचे आहे. अधिक मासात आई देवीची म्हणजे दुर्गा, लक्ष्मी, अंबाबाई, भवानी इत्यादी ओटी भरण्याची प्रथा विशेष पुण्यदायी मानली जाते. ओटी भरणे म्हणजे देवीला साडी, नारळ, फुले, हळद, कुंकू, फळे, दक्षिणा इत्यादी अर्पण करून तिची कृपा प्राप्त करणे. खाली अधिक मासात आई देवीची ओटी कशी भरावी याची सविस्तर माहिती दिली आहे, आपण पाहूया. नंबर 1. अधिक मासाचे महत्त्व आहे. अधिक मासात दर 3 वर्षांनी येणारा अतिरिक्त महिना आहे. हा महिना भगवान विष्णूंना समर्पित असला तरी देवीची उपासना देखील अत्यंत फलदायी मानली जाते. ह्या काळात केलेले पुण्यकर्म अनेक पटीने वाढते असे शास्त्र सांगते. त्यामुळे आई देवीची ओटी भरल्याने घरात सुख, शांती, समृद्धी आणि संकटापासून संरक्षण मिळते. सगळे संकटे दूर होतात आणि सकारात्मक वातावरण निर्माण होते. नंबर 2. ओटी भरण्याची योग्य वेळ. अधिक मासातील कोणताही शुभ दिवस निवडू शकता. विशेषतः मंगळवार, शुक्रवार किंवा पौर्णिमा, अमावस्या हे दिवस उत्तम मानले जातात. सकाळी स्नान करून शुद्ध मनाने पूजा करावी. मनात सकारात्मक विचार ठेवणे खूप गरजेचे आहे. शक्य असल्यास संध्याकाळी दीप लावून ओटी भरणे अधिक शुभ मानले जाते. नंबर 3. आवश्यक साहित्य काय लागणार आहे आपण जाणून घेऊया. ओटी भरण्यासाठी खालील वस्तू लागतात. नंबर 1. साडी, लाल, पिवळी किंवा हिरवी. नारळ, त्यानंतर फुले आणि हार, हळदी आणि कुंकू, अक्षदात म्हणजे तांदूळ, फळे, केळी, सफरचंद इत्यादी, मिठाई किंवा नैवेद्य, दक्षिणा, नाणे किंवा पैसे, बांगड्या, कुंकू, डब्बी, इच्छुक, पान, सुपारी, त्यानंतर अगरबत्ती आणि दिवा. एवढे साहित्य आपल्याला लागणार आहेत. नंबर 4. पूजा करण्याची पद्धत. नंबर 1. स्वच्छता आणि तयारी. सर्वप्रथम घर स्वच्छ करणे. देवीची मूर्ती किंवा फोटो स्वच्छ करून सुंदर सजवावा. समोर रांगोळी काढावी आणि फुलांची सजावट करावी. नंबर 2. कलश स्थापना करावी. एका तांब्याच्या किंवा मातीच्या कलशात पाणी भरून त्यावर नारळ किंवा आंब्याची पाने ठेवून कलश स्थापना करावा. त्या पाण्यात 1 रुपयाचे नाणे टाकावे आणि हळदी, कुंकू, अक्षता टाकाव्या. देवीची पूजा करावी. देवीसमोर दिवा लावावा. अगरबत्ती, फुले अर्पण करावीत. हळदी कुंकू लावून नमस्कार करावा. ओम दुर्गे नमः किंवा जय माता दी असा जप करावा. नंबर 5. ओटी भरण्याची प्रक्रिया. नंबर 1. साडी अर्पण. देवीला नवीन साडी अर्पण करावी. शक्य असल्यास साडी देवीच्या मूर्तीवर किंवा फोटोसमोर ठेवावी. आणि नंबर 2. नारळ आणि फळे. नारळ, फळे आणि मिठाई देवीसमोर ठेवून नैवेद्य दाखवावा. नंबर 3. हळदी कुंकू आणि अक्षता. देवीला हळदी कुंकू लावून अक्षता व्हाव्यात. ह्यामुळे सौभाग्य आणि समृद्धी वाढते. नंबर 4. दक्षिणा अर्पण. देवीसमोर थोडी दक्षिणा ठेवावी. ही दक्षिणा नंतर गरजू लोकांना दान करावी. नंबर 5. बांगड्या आणि साजशृंगार करावा. देवीला बांगड्या, कुंकू, डब्बी किंवा साजशृंगाराच्या वस्तू अर्पण केल्यास सौभाग्य वृद्धिंगत होते. नंबर 6. मंत्र आणि प्रार्थना. ओटी भरताना खालील मंत्र म्हणू शकता. ह्या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण स्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. यानंतर आपल्या मनातील इच्छा, समस्या आणि कृतज्ञता देवीसमोर व्यक्त करावी. नंबर 7. ओटी भरल्यानंतर काय करावे. पूजा संपल्यानंतर आरती करावी. नैवेद्य प्रसाद म्हणून सर्वांना वाटावा. साडी, नारळ आणि इतर वस्तू एखाद्या शुभमंगली स्त्रीला दान कराव्यात. गरजूंना अन्नदान किंवा वस्त्रदान करणे अत्यंत पुण्यदायी ठरते. नंबर 8. ओटी भरण्याचे फायदे काय आहेत. घरात लक्ष्मीचा वास राहतो. वैवाहिक जीवनात सुख होते. आर्थिक अडचणी कमी होतात. मनशांती आणि सकारात्मक ऊर्जा वाढते. संकटापासून संरक्षण मिळते आणि नकारात्मक ऊर्जा दूर करते. नंबर 9. काही महत्त्वाच्या गोष्टी. पूजा करताना मन शांत आणि श्रद्धायुक्त असावे. कोणत्याही प्रकारचा दिखावा टाळावा. शक्य तितक्या साधेपणाने आणि भक्तिभावाने पूजा करावी. स्वच्छता आणि पवित्रता राखणे अत्यंत आवश्यक आहे.
अधिक मासात आई देवीची ओटी भरणे ही एक अत्यंत पवित्र आणि पुण्यदायी परंपरा आहे. श्रद्धा, विश्वास आणि भक्तिभावाने केलेली ही पूजा आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणते. देवीची कृपा मिळाल्यास जीवनातील अनेक अडचणी दूर होतात आणि सुख समृद्धीचा मार्ग खुला होतो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करा आणि कमेंटमध्ये लिहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय अंबा माता की जय. जय श्री श्याम. जय श्री श्याम. धन्यवाद.